राज्यातल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसची होत असलेली पिछेहाट आता पक्षातील अंतर्गत मतभेदांशी जोडली जाते। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार एआयसीसीने राज्यातल्या बड्या नेत्यांनी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशा सूचना दिल्या होत्या। सांगली साताऱ्यात विश्वजित कदमांनी घरातला उमेदवार द्यावा, लातूर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि अमित देशमुख यांनी त्यांच्याच परिवारातील किंवा जवळचा कार्यकर्ता उमेदवार द्यावा, अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी स्वतः निवडणूक लढवावी, नागपूरमध्ये नितीन राऊतांनी नातेवाईक किंवा कार्यकर्ता निवडणुकीत उतरावा, चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांनी आपल्या नातेवाईक किंवा कार्यकर्ता उभा करावा अशा सूचना होत्या। मात्र या सूचनांकडे अनेक वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा दावा केला जातोय। परिणामी अनेक ठिकाणी नवखे आणि कमी परिचित उमेदवार मैदानात उतरल्यानं काँग्रेसला फटका बसल्याची चर्चा आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील अपयशामागे काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि वरिष्ठ नेत्यांची भूमिका कारणीभूत ठरली का असा सवाल आता उपस्थित होतोय।